तक्षशिला बुद्धविहार या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं साखळी बैठी आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आंदोलनास सुरुवात झालेली आहे. आंदोलनाचं कारण या ठिकाणी 15 फुटाची बुद्धमूर्तीची स्थापना केलेली होती. हेच ते ठिकाण, बाजूला ते ठिकाण आहे आणि त्या ठिकाणावर मूर्तीची स्थापना झालेली होती. परंतु काही समाजकंटकांनी जातीय द्वेषापोटी या ठिकाणी बुद्धमूर्तीची विटंबना करून मूर्ती खाली पाडून तिची जाळपोळ करण्यात आली, तोडफोड करण्यात आली. त्या कारणाच्या निषेधार्थ आज दिनांक 28 पासून या ठिकाणी बैठी आंदोलन चालू केलेलं आहे. हे आंदोलन जोपर्यंत समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. जोपर्यंत आरोपी निष्पन्न होत नाही, जोपर्यंत मूर्तीची पुनर्स्थापना होत नाही, जोपर्यंत परिसरात CCTV कॅमेरे लागत नाही, जोपर्यंत परिसराचा सुशोभीकरण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे, अशी मी सर्व समाजाच्या वतीने ग्वाही देतो. 28 मे निमित्तानं आज इथं बुद्धमूर्तीची विटंबना करण्यात आलेली आहे आणि आज अशोक भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत या जे घटना घडलेली आहे तर या निंदनीय घटनेचा जोपर्यंत पूर्णपणे तपास लागत नाही, ते आरोपी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण चालू राहणार आहे. काही जातीवादी मनवादी विचाराच्या सरणीच्या लोकांनी इथं वाडोना फाट्यावर महाकारुणी तथागत गौतम बुद्ध विश्वाला शांतीचा संदेश देणारे त्यांनी बुद्धमूर्तीची तोडफोड केली, जाळपोळ केली. या निषेधार्थ सेनगाव शहरामध्ये भव्य मोर्चा बी काढला होता आणि सेनगाव कडकडीत बंद होतं. त्याच्यानंतर प्रशासन आत्तापर्यंतही झोपाचं सोंग घेते असं मला वाटतं. याच्यानंतर बी किती वेळ नियोजन देऊन तरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. त्याच्यानंतर आज 28 तारखेला बुद्ध टेकडीवर परत आम्ही समाज बांधव बुद्ध अनुयायाच्या वतीने इथं साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. तरी सर्व बुद्ध अनुयायी, भारतीय बुद्ध महासभा, समता सैनिक दल, सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की या साखळी उपोषणामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं व शासनाला आपली ताकद दाखवण्यात यावी. व शासनाला परत एकदा विनंती करतो की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं साखळी उपोषण असंच याच्यापेक्षा भव्य स्वरूपात राहील व आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावं. जय भीम, नमो बुद्धाय. तहसीलवर आम्ही मोर्चा घेऊन गेलेलो होतो. 15 दिवस झाले तरी या शासनानं याची काही दखल घेतली नाही. ही आमची नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आरोपी ताब्यात घ्यावा आणि यांना अटक करण्यात यावा आणि आमची जेवढी मागणी तेवढी पूर्ण करावी. जय भीम.